नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजची आपली महिला, सखी किंवा आपली मुलगी नोकरीसाठी किंवा कामासाठी बराच वेळ घराच्या बाहेर असते. मग घरात जसं तिला एक पोषक, सुरक्षित वातावरण मिळतं, तसंच तिला घराच्या बाहेर आपल्या समाजात मिळतं का? आजकाल गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्याच्यामागची नक्की कारणं काय आहेत? पोलीस यंत्रणा तर सजग आहेत, अनेक कायदे, अनेक यंत्रणा आपल्यासाठी, अनेक ॲप बनलेले आहेत, तरीही महिला सुरक्षित आहेत का हा मुद्दा नेहमी ऐरणीवर असतो. आज याच विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे महिला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आज आपल्या पहिल्या गेस्ट आहेत श्रीमती आशा कोरके. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सखी. पोलीस निरीक्षक श्रीमती आशा कोरके यांना 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी महिलांविषयीच्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या गेस्ट आहेत ॲडव्होकेट जाई वैद्य. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचे नेहमी स्वागत असतं, आजही स्वागत. उच्च न्यायालय व कौटुंबिक न्यायालय यांच्यामध्ये 20 अधिक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याकडून पोलीस यंत्रणा आणि कायदे नक्की काय आहेत आणि त्याचा पाठपुरावा कसा करावा किंवा महिलांची सुरक्षा कशी करता येईल, त्यासाठी किती सजग राहिलं पाहिजे, या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महिला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा. आणि आपल्याबरोबर आहेत पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि ॲडव्होकेट जाई वैद्य. आशा मॅडम, खरं तर आजचा जो विषय आहे की महिला सुरक्षा, पोलीस यंत्रणा, खरं तर कायदा आणि पोलीस आपण असं म्हणू शकतो की एकाच नाण्याच्या ह्या दोन्ही बाजू आहेत. अगदी बरोबर. आपल्या ह्या पोलीस यंत्रणेमध्ये आपल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बऱ्याच यंत्रणा कार्यरत असतात, पण तरी आजकाल गुन्ह्याचं प्रमाण तर वाढतच चाललं आहे. तुम्ही काय सांगाल? मी सर्वात अगोदर हे सांगेल की प्रत्येक महिलेमध्ये अंतर्गत एक पोलीस हा आपल्यामध्ये लपलेला असतो. कारण जर ती महिला समर्थपणे आपलं घर सांभाळू शकते, आपली नोकरी सांभाळू शकते, ती अतिशय उच्च पदावर पोहोचलेली आहे, जरी ती पोलीस खात्यात नसेल तरी जर ह्या सर्व बाबी ती व्यवस्थित सगळं सांभाळू शकत असेल तर तिच्या आतमध्ये आपली स्वतःची सुरक्षा करणारी एक महिला देखील लपलेली आहे. फक्त तिने स्वतः जागरूक केलं पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने बाकी सरकारी यंत्रणा, पोलीस ह्या नेहमी असतातच आणि आहेत. आणि अतिशय छान त्यांचं काम, आजकाल खूप सुंदर काम त्यांचं चालू आहे. परंतु त्याबरोबर जर महिलांनी स्वतः देखील स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कारण प्रायमरी स्टेजला जर तिने स्वतः प्रतिबंध केला तर पुढचा जो होणारा जे संकट आहे ते नक्कीच आपण टाळू शकतो. म्हणजे पुढच्या गुन्ह्याला आपण आधीच तो आळा घालू शकतो. आपण प्रिव्हेन्शन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि स्वतःच पासून जर सुरुवात केली तर ते अतिशय इफेक्टिव्ह होतं. अगदीच नक्की. पुढच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने समजून घेऊयाच. जाई मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे. खरं तर कायदेही अनेक असतात. काय कायदेत आपण नेहमीच आपल्या सखींपर्यंत किंवा सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतो, पण मुळात महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न कोणते आहेत? अगदी योग्य प्रश्न आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला कायदे काय आहेत हे हल्ली सगळ्यांना माहिती असतं, गुगलवरनं पाहिलं जातं, कायद्याच्या प्रोव्हिजन्स पाहिले जातात. त्यामुळे कायदा नेमका काय आहे, त्याचे शब्द काय, ज्याला आम्ही लेटर ऑफ लॉ म्हणतो, तो सगळ्यांना माहिती असतो. प्रश्न कुठे येतो की जेव्हा त्या कायद्याची मदत घ्यायची वेळ येते किंवा त्या कायद्यापर्यंत पोचायची वेळ येते तेव्हा प्रश्न येतो. आता मॅडमनी म्हटलं तसं की प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःमध्ये एक पोलीस लपलेला आहे जो तिचं स्वतःचं संरक्षण करू शकतो. तर आता हा पोलीस म्हणजे नेमकं काय? आपण महिला सक्षमीकरणाविषयी बोलतो, म्हणजे नेमकं काय? तर मला असं वाटतं की मुलींना स्वतःविषयी असलेला आत्मविश्वास, आपल्याला नेमकं काय करायचंय याच्याविषयी असलेली पूर्ण जाण आणि त्यानुसार त्यांनी घेतलेली काळजी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मुलींना जेव्हा वाढवतो
तेव्हा पहिल्यापासूनच बाबा तुझ्या संरक्षणाची जबाबदारी भावावर आहे, वडिलांवर आहे, नवऱ्यावर आहे, हे असं सांगत जे वाढवतो त्याच्यापेक्षा तूच स्वतःचं संरक्षण करण्यासाठी समर्थ झालं पाहिजे हे आपल्याला सांगायला पाहिजे. आता जेव्हा आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी समर्थ व्हायला हवं असं जेव्हा म्हणतो त्याला प्रत्येक मुलीने मग कराटे शिकायला हवं का, जुडो शिकायला हवं का, असा प्रश्न येतो. त्यामुळे महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं आपण काय म्हणू इच्छितोय, की अगदी शिक्षणातली सर्वोच्च पदवी मिळवली म्हणजे महिला सक्षम झाली का, आपल्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये सर्वोच्च पदावर पोहोचली म्हणजे महिला सक्षम झाली का. तर महिला सक्षम होणं म्हणजे तिला स्वतःविषयीचा आत्मविश्वास निर्माण होणं, आणि तो आत्मविश्वास जेव्हा महिलेच्या आतमध्ये जागृत होतो त्यावेळेला तो इतरांपर्यंत पोचतो, इतरांपर्यंत जाणवतो. आणि त्या मला वाटतं मॅडमही सांगतील आपल्याला की असं जेव्हा एखादं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं तेव्हा त्याची छेड काढायला किंवा त्याला त्रास द्यायला माणसंही दोनदा विचार करतात. खरंच अगदी तुम्ही खूप छान असं तो मुद्दा सांगितला की महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय, ह्या विषयावर आधी आपण खरं तर विचार करायला. आपला इथे एक फोन घेऊया आणि या मुद्द्याकडे आपण वळूया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलत आहेत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. माझा प्रश्न आशा मॅडम आणि जाई मॅडम आपल्या दोघांनाही आहे. पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा तसेच कायदा याबद्दल सहज सुलभ पारदर्शक आपल्या कार्यपद्धती आहेत का की ज्या योगे सहजरित्या महिलांना मार्गदर्शन मिळू शकेल. दुसरा प्रश्न असा आहे की महिला सुरक्षा, पोलीस यंत्रणा आणि कायदेविषयक ज्या काही प्रक्रिया असतात याबद्दल उपेक्षित महिलांना समुपदेशनाची काही सोय आहे का, त्याबद्दल मार्गदर्शन करावं. आणि आशा मॅडम आपण पोलीस खात्यात आहात, जाई मॅडम आपण कायदा क्षेत्रात कार्यरत आहात. आपल्या दोघांनाही एखादा आलेला असा कामाच्या समाधानाचा क्षण महिलांच्या मार्गदर्शनाबद्दल शेअर करावा, ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. त्यांनी अतिशय छान असे 3 प्रश्न विचारलेले आहेत. आशा मॅडम तुमच्यापासून सुरुवात करते, तुम्ही काय सांगाल? माझ्या मते की एक केस मी इथे सांगू इच्छिते की ज्यामुळे मला खरोखरच खूप समाधान झालेलं आहे. आणि त्यामध्ये एक उच्च शिक्षित विद्यार्थिनी होती, IITची स्टुडंट होती. आणि ती जेव्हा तिथे हॉस्टेलला राहत होती तेव्हा तिच्याच स्टेटचे तिथे एक लॅब असिस्टंट देखील होते. आणि ते तिला नेहमी गाववाली म्हणून तिला कॉफी प्यायला वगैरे निमंत्रण द्यायचे. आणि एके दिवशी मग तिने विश्वासाने तिचं एंगेजमेंट वगैरे झालेली होती आणि कॉफी पिण्यासाठी म्हणून गेली. परंतु त्यानंतर कॉफी प्यायला त्यांच्या घरी गेल्यानंतर तिने जाताना फक्त तिच्या एंगेजमेंट झालेलं जो होतं त्यांना फक्त सांगितलेलं होतं की मी असं असं ते सारखे बोलवत आहेत म्हणून मी त्यांच्याकडे कॉफीला चाललेली आहे. पण ती त्यांच्या घरी जाईपर्यंत तिला हे माहिती नव्हतं की त्यांच्या घरात त्याची मिसेस वगैरे कोणी नाही आहे आणि ती व्यक्ती एकटी आहे म्हणून. कारण त्यांनी असं भासवलं होतं की माझी मिसेस पण तुम्हाला बोलवते म्हणून. आणि जेव्हा ती गेली तेव्हा तिला कॉफीतून त्यांनी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. आणि मग तिच्यावर जो काही प्रसंग झाला होता तो म्हणजे आपण अंदाज करू शकता, त्याविषयी मी जास्त बोलत नाही. परंतु जेव्हा तिचा खूप सगळीकडे शोध घेत होते, तिच्या मैत्रिणींना वगैरे ती सापडली नाही. मग त्यानंतर तिच्या जो मित्र होता जो ज्याच्याबरोबर एंगेजमेंट झाली होती त्यांनी तिच्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला की मला तिने असं सांगितलं होतं की ती यांच्या घरी कॉफी प्यायला चाललेली आहे. मग तेव्हा तिच्या मैत्रिणींनी जेव्हा तिकडे त्या घरी गेल्या तेव्हा त्यांना असं दिसलं की बाहेरून लॉक आहे. त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या सुपिरियर जे कोणी होते त्यांच्या थ्रू तिथे जाऊन त्यांनी तो दरवाजा वगैरे उघडला. तेव्हा लक्षात आलं की ती तिथे सोफ्यावर पडलेली आहे. म्हणजे ती आतमध्ये असताना देखील तिला बाहेरून लॉक करून तिला गेले होते. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे करण्यात आलं. परंतु त्यामध्ये असं आहे ना की ती सुरुवातीला उच्च शिक्षित असल्यामुळे आणि तिला वाटलं की समाज आपल्याला काय म्हणेल आणि आपण जर गुन्हा दाखल केला तर आपल्या परत लग्नाचा वगैरे प्रॉब्लेम होईल. तर त्या मुलीला कमीत कमी मी 3 ते 4 तास काउन्सिलिंग केलं की मला असं वाटलं की ह्या व्यक्तीने असं केलेलं आहे तर याचा अर्थ त्यांनी कदाचित आणखी देखील केलेलं असेल आणि पुन्हा कोणावर करू नये, माझा उद्देश हेच. म्हणून मग तिला काउन्सिलिंग केल्यानंतर ती गुन्हा दाखल करायला तयार झाली. मग तिने तिच्या घरच्यांची वगैरे परमिशन घेतली कारण तिचे घरचे इकडे कोणीच नव्हते. आणि त्या केसमध्ये आम्हाला नंतर तपास करताना मला स्वतः त्याच व्यक्तीने यापूर्वी असेच 2 इन्सिडेंट केलेले मला मिळाले. आणि त्यामुळे तिथल्या कॉलेजनी आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप चांगले एव्हिडन्स वगैरे दिले आणि त्यामध्ये मी त्या आरोपीला कन्व्हिक्शन देऊ शकले. त्यामुळे मला असं वाटलं की खूप छान ते
मध्ये एक केस झालेली आहे. अगदी खरं आहे. जाई मॅडम, मला तुमच्याकडे जसं मॅडमने सांगितलं की एज्युकेटेड मुलगी होती तरीही त्यांना 2 ते 3 तास तिला काउन्सिलिंग करायला लागले. कारण काय होतं, बऱ्याचदा गुन्हा घडतो आणि कुठेतरी आपण 1% तरी आरोपीला गजाड घालण्यामध्ये मागे पडतो. मग जसं कुडाळकरांनी विचारले की उपेक्षित ज्या महिला असतात किंवा ज्या ग्रामीण किंवा मला म्हणायचं ज्या अशिक्षित महिला असतात त्यांचे काउन्सिलिंग किती महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सुद्धा असा आम्हाला एक अनुभव सांगावा. काय असतं ना, आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे स्त्रियांचे हक्क आणि स्त्रियांचे प्रश्न येतात त्यावेळेला आपल्या समाजाची किंवा आपल्या एकूणच कुटुंबाची रचना अशी असते की ती कायमच एका डिपेंडन्सी स्टेटमध्ये असते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती दुसऱ्यावरती अवलंबून असते, भावनिकदृष्ट्या दुसऱ्यावरती अवलंबून असते. आपल्याकडचं सामाजिक वातावरण असं आहे की ज्याच्यामध्ये चांगली महिला किंवा चांगली बाई असेल तर तिने कसं वागलं पाहिजे, ती कशी असायला हवी, त्याचे काही एक ठराविक आपले दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्याच्यापासून वेगळं होण्यासाठी सुद्धा स्त्रीला खूप धैर्य लागतं. त्यामुळे आता मॅडमनी म्हटलं तसं की महिला शिक्षित असो अशिक्षित असो कशीही जरी असली तरी तिच्या सभोवतालची परिस्थिती बदलत नाही, तिच्यावरची जी बंधनं आहेत ती बदलत नाहीत. आज आणखीन एक असंच उदाहरणार्थ नवीन आता कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याच्याविषयीचा एक कायदा आलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की त्या स्त्रीची जितकी पुरुषाची गरज असते तितकीच स्त्रीचीही नोकरी, आर्थिक अर्थार्जन ही तितकीच तिचीही गरज असते. त्यामुळे त्या ठिकाणी जर का तिला त्रास व्हायला लागला तर तिची अतिशय कुचंबणा होते. ना ती स्वतः तिच्या क्षमतेनुसार काम करू शकते, ना जो आउटपुट अपेक्षित असतो तिच्याकडनं तो ती देऊ शकते. आणि याच्यातनं एखाद्याचं ईव टीझिंगमुळे जितका त्रास होऊ शकतो तितकाच हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि लोकांनी नोकऱ्या सोडल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री सक्षमीकरण ही फक्त एका यंत्रणेची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांची मिळून ती जबाबदारी आहे की त्यानुसार स्त्रीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं. कुडाळकरांनी विचारलं त्याप्रमाणे की काउन्सिलिंग हा तर एक भाग झाला, पण आपण म्हटलं तसं फक्त स्त्रीच्या काउन्सिलिंगचा प्रश्न नाही तर तिच्या आजूबाजूच्या लोकांना देखील तिला उत्तम प्रकारची एक सपोर्ट सिस्टम किंवा आधार यंत्रणा उपलब्ध करून देणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, कायद्याविषयी जिथे येतं सल्ला देण्याचा प्रश्न येतो तर तिथे प्रत्येक ठिकाणी विधी कक्ष आहे की जो उपेक्षित घटकांना कुठल्याही प्रकारची फी न आकारता मोफत सल्ला दिला जातो. आणि नुसता सल्ल्यापर्यंत नाही तर पुढे केस चालवण्यासाठी सुद्धा त्यांना मदत उपलब्ध करून दिली जाते. सरकारी वकील मिळू शकतो. मॅडम, ज्या योजना आहेत त्यांच्यावर सविस्तर बोलण्याआधी आपण एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याबरोबर बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. आहे की आपण आधुनिक जीवनशैलीमध्ये वावरत असताना मुंबईसारख्या अतिशय व्यस्त शहरामध्ये महिलांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात. सरकारी ऑफिस, प्रायव्हेट कंपनी मॅनेजमेंट, अनेक राष्ट्रीय किंवा खाजगी बँका किंवा इतर व्यवसायामध्ये त्या नोकरी करत असतात. पण आपण निश्चितपणे हे सांगू शकतो की ह्या महिलांना त्यांच्या पुरुष स्टाफकडून निश्चितपणे मानहानी रिमार्क, असंस्कृत भाषा किंवा लैंगिक संभाषणाला सामोरे जावे लागते. कधी कधी त्यांना लगेच अत्याचाराला देखील सामोरं जाते. परंतु केवळ आपली बदनामी होऊ नये म्हणून ही तक्रार त्या कुठे करीत नाही किंवा आपल्या वरिष्ठापर्यंत जात नाही किंवा पोलिसांकडे देत नाही. तर ह्यामध्ये पोलीस कायदा काय सांगतो आणि अशा महिलांनी तक्रार कुठे करावी जे त्यांचं निराकरण होईल जाईल यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. जाई मॅडम, प्रश्न मी तुमच्याकडेच घेते कारण पुन्हा एकदा कायदा, जसं आपण सांगितलं की कायदा लोकांना माहिती आहे पण अंमलबजावणी कमी होते किंवा कुठेतरी एक लूप फॉल्स आपण म्हणू शकतो. काय सांगाल या बाबतीत? एक आपल्याला आणखीन महत्वाची माहिती द्यायला हवी ती म्हणजे आता पूर्वी ज्या विशाखा गाईडलाईन्स होत्या त्याच्यावरनं महिलांसाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होऊ नये यासाठी खास कायदा आता पारित झालेला आहे 2013 मध्ये. त्या कायद्यानुसार ज्या ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, मग ते एनजीओ असो, प्रायव्हेट वर्क प्लेस असो, पब्लिक वर्क प्लेस असो, गव्हर्नमेंट ऑफिस असो, कुठलंही ऑफिस असलं तरी तिकडे एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी, अंतर्गत तक्रार समिती गठन करण्याची गरज आहे.
या अंतर्गत गठन समितीमध्ये कामाच्या ठिकाणच्या एक वरिष्ठ महिला ज्या चेअरमन म्हणून काम करतात या कमिटीच्या आणि इतर कर्मचारी असतील त्यातल्या 50% या महिला असाव्यात, एक पुरुष वर्गाचा प्रतिनिधी असावा आणि एक इंडिपेंडंट म्हणजे ज्या त्या संस्थेमध्ये काम न करणारी व्यक्ती अशा असावी आणि या सगळ्यांना काही ना काही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रांमध्ये महिलांसाठी काम करण्याचा काही अनुभव असावा. त्यामुळे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की कामाच्या ठिकाणी होणारं जे लैंगिक शोषण किंवा मानसिक छळ जो केला जातो त्यासाठी या अंतर्गत समितीकडे तक्रार करायची आहे. प्रत्येक मालकाने किंवा एम्प्लॉयरनी हे आपली समिती गठन केली आहे त्यानुसार ती काम करते आहे याच्याविषयीची माहिती ऑफिसमध्ये डिस्प्ले किंवा लगेच दिसेल अशा प्रकारे ती लावायला हवी, म्हणजे लोकांना त्याविषयी काय तक्रार करायची हे लक्षात येईल. या कायद्याच्या अंतर्गत केवळ त्या महिलेसाठी नाही तर ऑफिसमधील संपूर्ण कर्मचारी वर्ग जो आहे त्यांचंही ट्रेनिंग घेण्याचंही याच्यामध्ये तरतूद आहे की या सगळ्यांचं वर्षातनं किमान एकदा तरी ट्रेनिंग व्हावं. जेंडर सेन्सिटिव्हिटी, स्त्री समानता आणि लिंग समानता आणि लिंग भेदभावाविरुद्ध विचार करणारा आणि या कायद्याच्या तरतुदीही त्यांना माहिती केल्या जाव्यात आणि कुठल्याही एम्प्लॉयरनी याच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करू नये अशा प्रकारची ह्या कायद्यांमधील तरतूद आहे. याचा प्रत्येक वर्षी अॅन्युअल रिपोर्ट देखील आपल्याला डिस्ट्रिक्ट ऑफिसरकडे पाठवायचा असतो. त्यामुळे त्यानुसार कायदा आहे, पण जसं आता त्यांच्या प्रश्नातनं आपल्याला जाणवलं की हा कायदा नवीन असल्यामुळे याची माहिती अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जिथे जिथे महिला काम करत असतील, आपल्या घरातल्या लेकी बाळी सुना पत्नी काम करत असतील, तिथे अशा प्रकारची समिती गठन केली आहे किंवा नाही, नसेल तर त्याप्रमाणे ते मालकांना सांगायला हवं आणि त्या प्रकारची तरतूद आहे त्यांना माहिती करून द्यायला हवं. म्हणजे तो कायदा आहे पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप नवा कायदा आहे त्यामुळे अजून लोकांना माहिती नसण्याची शक्यता आहे आणि याच्यामधील तरतुदी खूप चांगल्या आहेत. आपल्याला जर का अर्थात संधी मिळाली तर याच्याविषयी एक खरं वेगळा कार्यक्रमही करायला आपण नक्कीच करूया तुमच्याकडून माहिती घेऊन. आपला एक पुढचा फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शलाकाजी. मी शलाका गाडगीळ कल्याण विचारते प्रश्न की आज जो तुमचा विषय महिला सुरक्षा, तर त्या महिला सुरक्षेसाठी जर का आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्याला पुष्कळ असा अनुभव येतो की पोलीस आपल्याला इतके विचित्र आणि वेडेवाकडे प्रश्न विचारतात की ते जाणं नको, आपण कुठून गेलो असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे कुटुंब न्यायालयात जर का जे 498A कलम हे आपल्या महिलांसाठी खास करून कुटुंब न्यायालयात दिलेलं आहे, तर त्याचा असाही अनुभव येतो की ते कलम बायका मुद्दाम त्याचा गैरफायदा घेतात. तर तो गैरफायदा घेतला जातो असा अनुभव येतो. त्यावेळी तिथे त्या कलमाचा जो वापर केला जातो महिलांकडून त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद शलाकाजी. खरं तर पोलीस आणि कायदा जसं आज आपल्याकडे दोन्ही उपलब्ध आहेत आणि दोघांविषयी प्रश्न विचारलेला आहे. आशा मॅडम तुम्ही आधी काय सांगाल की असे अनुभव सामान्य जनतेला येतही असतील, काही वेळेला खूप चांगल्या पद्धतीने त्यांना अनुभव येत असतील, पण तुम्ही काय सांगाल की त्याच्यामुळे कोणी तक्रार करणं थांबवू नये? नाही, जेव्हा महिला तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतात तेव्हा बऱ्याच वेळेला त्यांच्या तक्रारीमधून कोणत्या सेक्शनमध्ये ती तक्रार बसवायची किंवा यासाठी ते चौकशी करणं गरजेचं असतं. कारण त्या मोलेस्टेशन झालेलं आहे तर मग ते कुठपर्यंत झालेलं आहे, कारण मोलेस्टेशनमध्ये तर तुम्ही बघाल तर त्यामध्ये पण 354 आहे आणि 509 देखील आहे. परंतु त्यामध्ये त्यांना असं वाटतं की आम्ही ते चौकशी करतो, परंतु बऱ्याच वेळेला त्यात कुठले कायदे अजून ऍड होतील किंवा काय, कारण ते जेव्हा स्वतः स्टोरी सांगत असतात त्यावेळी तिथे जे ऑफिसर असतात त्यांच्या डोक्यामध्ये ते IPC किंवा बाकीचे जे ऍक्ट आहेत ते देखील फिरत असतात. त्यामुळे परंतु आता सध्या जर बघितलं तर जेंट्स कोणी महिलांना जास्त एंटरटेन करतच नाही. अगदी क्वचित प्रसंगी नसेल तरी देखील त्यांना थांबायला सांगणार आणि बाजूच्या पोलीस स्टेशनमधून लेडीज बोलवतील जर तिथे लेडीज नसतील अवेलेबल तर. परंतु सध्या सर्व जे काही महिलांविषयी आहे तर प्रत्येक पोलीस स्टेशनला तेवढा लेडीज स्टाफ आहे, लेडीज अधिकारी आहेत आणि अधिकारी नसतील तरी लेडीज महिला अंमलदार जे आहेत त्यांना देखील अशा प्रकारे त्यांना ट्रेन केलेलं आहे आणि त्यांना देखील कायद्याने तसे जबाब घेण्याचे वगैरे अधिकार असल्यामुळे त्या देखील त्या सविस्तर चौकशी करून तसा ते अहवाल देतात आणि त्यानुसार मग ते ऑफिसर जास्तीत जास्त सेक्शन अप्लाय करण्यासाठी ते चौकशी वगैरे करणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की जनता आणि पोलिसांनी खरं तर एकमेकांच्या सहयोगाने
पुढे वाटचाल आणि करणं. त्यांचं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दुसऱ्या प्रश्नात देखील आहे. आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ती शहानिशा करणे वगैरे गरजेचं आहे. कारण मी म्हणत नाही प्रत्येक महिला येणारी ही खोटं बोलते, कारण प्रत्येक महिला जेव्हा पोलीस स्टेशनला येते म्हणजे ती तिच्यावर काहीतरी घडलेलं असतं तेव्हाच ती पोलीस स्टेशनला येते, असं माझं मत आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही हे बघत नाही की ती खोटं बोलते किंवा काही नाही, परंतु बऱ्याच वेळेला असं त्यांच्या मनात फील होतं की मी जर सांगते तर त्यांना खोटं का वाटतं, परंतु त्यामागचे कारण हे वेगळं कारण असतं. म्हणजे तुमची जी ड्युटी किंवा तुमचं जे काम आहे ते तुम्ही करत असतात. जाई मॅडम, मला तुमच्याकडे यायचं की त्यांनी जसं कुटुंब त्याच्या अगोदर न्यायालयाबद्दल म्हणजे त्याच्याकडे मी नंतर येते, पण आधी मॅडम जसं म्हणाल्या तसं वकिलांना आणि पोलिसांना नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही वेडेवाकडे प्रश्न विचारता का. तर लक्षात असं घ्यायला पाहिजे की कुठल्याही महिला हक्कांविषयी किंवा गुन्ह्याविषयीची जेव्हा चौकशी करायची असते, त्याची तक्रार नोंदवून घ्यायची असते, तेव्हा त्याचे मायन्यूट डिटेल्स लागतात. जसं मॅडमनी सांगितलं तसं आज आपण नुसतं 354 कलम जरी घेतलं तरी त्याच्यामधल्या ज्या आता सुधारित तरतुदी आहेत त्यानुसार अतिशय छोट्या छोट्या घटना सुद्धा या कायद्याखाली बसू शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा वकिलांकडे जाता किंवा पोलिसांकडे जाता तेव्हा तुम्हाला जेव्हा उलटे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला हॅरॅस करण्यासाठी असतात असं म्हणण्याला अर्थ नाही, कारण तुम्हाला ते कोऑपरेट करायला पाहिजे त्यांच्याशी आणि ही सगळी माहिती द्यायला पाहिजे. मॅडम आता म्हणाल्या तसं की प्रत्येक वेळेला महिला पोलीस अधिकारी असावी मग आम्ही बोलू शकू, हा थोडासा संकोचाचा भाग आता जेव्हा आपण तक्रार करायला जातो तेव्हाही बाजूला ठेवून आपण अतिशय स्पष्टपणे आपल्याला जर का गुन्ह्याची दाद मागायची असेल तर त्याच्याविषयी स्पष्टपणे स्वच्छ आणि व्यवस्थित माहिती देणं हे अतिशय गरजेचं असतं, कारण त्याशिवाय त्यांना योग्य पद्धतीने तक्रार नोंदवता येणार नाही आणि ती तक्रार योग्य पद्धतीने नोंदवली गेली नाही, योग्य ती कलमं जर का लागली नाही तर पुढे तुमचा खटला न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे आपल्यासमोर फक्त महिला अधिकारीच पाहिजे किंवा महिला पोलीस, मी हे समजू शकते की एखाद वेळेला जर का काही मेडिकल एक्झामिनेशन करायची असेल किंवा इतर काही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता, पण साध्या साध्या जिथे ईव्ह टीसिंगची जर का तक्रार असेल किंवा त्यांनी म्हटलं तसं की केवळ मोलेस्टेशनची तक्रार असेल तर कुठे स्पर्श झाला, काय प्रकारे तुम्हाला त्रास दिला गेला हे जर का तुम्ही व्यवस्थित सांगू शकला नाही तर मग तुमची तक्रार आयदर ती काय म्हणू आपण माइल्ड होऊ शकते किंवा तेवढ्या गांभीर्याने ती तक्रार नोंदवली जाणार नाही. त्यामुळे ते योग्य प्रकारे सांगणं हे शेवटी आपल्या हिताचं आहे आणि तक्रार करताना आपणच हा भेदभाव दूर केला तर तक्रार जो इन्व्हेस्टिगेट करतो किंवा तुमची केस जो मांडतो त्याला तुम्ही बळ देत असता. त्यामुळे हे आपल्याला कायम लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्या म्हणाल्या त्याच्यात चुकीचं असं काही नाही, याचं कारण मी सांगते, कारण बऱ्याचदा असं होतं की हे योग्य आहे, त्या जे म्हणतात जसं मॅडम म्हणाले तसं की शहानिशा करतानाच हे खरं आहे की नाही, ही घटना घडली असण्याची शक्यता आहे की नाही हे पडताळून पाहतानाच आम्हाला जे प्रश्न विचारावे लागतात त्याच्यावरून गैरसमज करून घेण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या भागाकडे वळूया का? न्यायालयाचा त्यांनी जो प्रश्न विचारला, एक तर 498 हा विषय कुटुंब न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. बऱ्याचदा काय होतं की कुटुंबामधील हा 498 हा जरी क्रिमिनल लॉच्या खाली येत असला तरी त्याचा हुंडाबळी किंवा हुंड्यासाठी केलेला छळ, आता हे याच्याविषयी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते कौटुंबिक वातावरणातच घडलेली घटना असते. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे कुटुंब न्यायालयाच्या अखत्यारीत येतं किंवा हे कौटुंबिक घटनांची निगडीत आहे, तर ते कौटुंबिक घटनांची निगडीत आहे याबद्दल शंका नाही, पण त्याच्याशी स्त्रीचे इतर हक्कही जोडले गेलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा जर का हुंड्यासाठी छळ होत असेल एखाद्या महिलेचा, तिला घराबाहेर काढलं गेलं तर मग तिचा घरात राहण्याचा हक्क येतो, तिचा पोटगीचा हक्क येतो. सो अशा सगळ्या हक्कांशी 498 हा निगडीत असतो. त्यामुळे केवळ तो एक घेऊन आपल्याला बघता येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की याचा आपण जेव्हा दुरुपयोग म्हणतो तेव्हा दुरुपयोग म्हणजे आपल्याला नेमकं काय म्हणायचं की खोट्या तक्रारी दाखल केल्या असतात, खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील तर त्याच्यासाठी तिला शिक्षा होण्याची सुद्धा तरतूद आहे. त्यामुळे म्हणजे त्याचा बाऊ करण्यापेक्षा जर खोटी तक्रार असेल तर तसं सिद्ध करण्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट जर का केलं, त्याच्यावरती जर का आपण फोकस ठेवला तर मला वाटतं आपली ही तक्रार राहणार नाही. कारण पहिल्या आपण तक्रार नोंदवायला जातो तिथपासून ते न्यायालयात केस उभी करेस्तोवरती आपल्याला अनेक संधी आहेत तुमचा डिफेन्स देण्यासाठी. त्यातही आता 498 मध्ये अशी तरतूद आहे की पूर्वी जे होतं की ताबडतोब अरेस्ट करू शकत होतो टू प्रिव्हेंट, बेसिकली इट वॉज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर, तर ते सुद्धा आता ठेवलेलं नाहीये की पोलिसांनी चौकशी करून रिपोर्ट देऊन परवानगी घेऊन मगच ते अरेस्ट करू शकतात. त्यामुळे त्याच्यातलं जे गांभीर्य आहे पूर्वी होतं की लोकांना जी त्याची भीती होती ती आता बऱ्याच अंशी कमी झालेली आहे असं मला वाटतं. म्हणजे मला असं म्हणायचं की आता आपण हा जो कार्यक्रम करतो आपल्या सगळ्या जनतेसाठी, तर पोलीस कायदा किंवा वकील जे काही आहेत ते आपल्या हितासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी आणि आपण त्यांना एक सहयोग दिला पाहिजे अशा म्हणून तुम्हाला काहीतरी मत मांडायचं, तुम्ही सांगा. 498 केसेसमध्ये जे आहे
अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून देखील कुटुंब तुटलेली असल्यामुळे न्यायालयाने देखील हे ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्यामुळे इव्हन आजकाल जसं मॅडमनी सांगितलं की अरेस्ट करण्याची पॉवर तर 498 मध्ये केव्हाच संपलेले आहेत, परंतु त्याचबरोबर न्यायालयाने इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः काउन्सिलिंगचं त्यांनी सुरू केलेलं आहे. सेशन कोर्टात बॉम्बेत बघाल तर तिथे लगेच 498 साठी जेव्हा अँटिसिपेटरीला जेव्हा आरोपी बाजूने जातात तेव्हा लगेच तिथे काउन्सिलरकडे ते प्रकरण पाठवलं जातं आणि त्यातून तडजोड करून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच वेळेला छोट्या गोष्टींमुळे असल्यामुळे नंतर त्यांची चूक ते त्यांना मान्य होते आणि असे तुटणारे कुटुंब देखील पुन्हा एकत्र आलेले आहेत जातात. तुम्हाला काही सांगायचं? तक्रारीच्या वेळेलाच मला वाटतं पोलिसांकडे काउन्सिलिंग पण केलं जातं. हो, आमच्याकडे तसं एक स्पेशल सेल पण आहे सोशल ब्रँच म्हणून. तर तिथे देखील आमच्याकडे ऍप्लिकेशन जेव्हा असतं केस रजिस्टर करण्यापूर्वी आम्ही सुरुवातीला काउन्सिलिंग करूनच ते सेटल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अगदीच नाही होत ते अशा वेळेसच ती केस रजिस्टर करायला रेफर केलं जातं. अगदी खरं. आपल्याला एक फोन आलेला आहे, आधी आपण तो फोन घेऊया. सुनीता आवटी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सुनीताशी बोला. हॅलो, दोघींनाही नमस्कार. मी एक गृहिणी आहे आणि मला थोडंसं असं एक मनात आलेला विचार नेहमी येतो की हल्ली पेपरमध्ये वाचतो आपण लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत जे काही घडलं जातंय आणि अक्षरशः मनोरुग्णता घराघरात यायला लागलेली आहे आयांच्या कायचा. तर मला म्हणायचं काय की बलात्कार हा जो शब्द आहे तर माहिती नाही, म्हणजे माझ्या मनात येऊन गेलेला विचार की याच्याऐवजी अत्याचार हा धरला ना शब्द तिथे रुजू झाला तर मला असं वाटतं त्याचा एक प्रकारची जनमानसाचं चीड येण्याचं किंवा एक प्रकारचं त्याच्यावर गुन्ह्याचं म्हणा की त्रासदायकपणाचं हे होईल आणि बलात्कार या शब्दाने गुळगुळीत होऊन आणखीन त्याचे इमॅजिनेशन आणि हे सायकोलॉजिकल इफेक्ट होतोय का काय की रिपिटेशन्स होत आहेत का काय असं मला वाटून गेलंय. म्हणून मला तुम्हाला थोडंसं असं सांगावंसं वाटतं की बलात्कार हा शब्द जो तिथे वापरला जातोय म्हणजे बोलीभाषा लिखाणातनं किंवा काही घडल्यावर तर त्याच्यावरती अत्याचार हा सरसकट वापरला गेला तर कदाचित इफेक्ट आणि त्याचा असं मला असं वाटतं. म्हणजे त्यातनं इमॅजिनेशन आणि हे त्या शब्दावरनं होत असावं आणि काही जो स्तर आहे असा बघणारा वाचणारा ऐकणारा तर ते उलट वाढतायत का काय? नक्की. येस येस. धन्यवाद सुनीताजी. जाई मॅडम, मला तुमच्याकडे तुम्ही काय सांगाल की त्यांनी जे कसं आहे ना, अत्याचार म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. जसं अत्याचाराला आपण समर्पक शब्द इंग्लिशमध्ये म्हटलं तर व्हायलन्स असा जनरली केला जातो. नुसता हिंसा होत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे जे अत्याचार आहेत त्याच्यामध्ये ते सगळे मोडतात. बलात्कार हा स्पेसिफिकली फिजिकल व्हायलन्ससाठी आपण वापरतो. त्यामुळे मला कल्पना म्हणजे मला सांगता नाही येणार की ह्याच्याऐवजी हा शब्द वापरावा का. संपूर्ण याच्यासाठी एक कॅटेगरी वापरायची आणि की कदाचित असं आपण करू शकू की बाबा प्रसिद्धीसाठी तसं वापरू शकू म्हणजे मग लोकांपर्यंत पोहोचताना वेगळं करता येईल. पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा पोलिसांच्या प्रक्रियेमध्ये त्या सेक्शनप्रमाणे त्या सेक्शनची व्याख्या असते. त्या व्याख्येमध्ये बसणारा गुन्ह्याचा प्रकार असेल तर त्याप्रमाणे ते चालतं. त्यामुळे इतकं स्पेसिफिक असल्यामुळे हे कसं काय जमेल आता सांगणं कठीण आहे. अगदी खरं आहे. आशा मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की ह्याच्यावर तुमचं मत काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जेव्हा महिला सुरक्षा याविषयी आज बोलतोय तर पोलिसांच्या ज्या यंत्रणा आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. मी सुरुवातीला हे अत्याचार आणि बलात्कार याच्याबद्दल सांगेल की अत्याचार याच्यामध्ये सर्व जसं मॅडमनी सांगितलं की त्यामध्ये विनयभंग येऊ शकतो, हुंडाबळी येऊ शकते, इव टीजिंग येऊ शकते, म्हणजे दुरून केलेले हावभाव वगैरे ते सर्व येऊ शकतात आणि त्यामध्ये बलात्काराचा देखील समावेश आहे. म्हणजे अत्याचाराची तशी बघितलं तर व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामध्ये सर्व गुन्हे समाविष्ट आहेत आणि बलात्कार हा शब्द हा जसं मॅडमनी सांगितलं एका स्पेसिफिक फिजिकल व्हायलन्ससाठी आहे. त्यामुळे आपण ते स्पेसिफिक वर्ड जर फक्त बाजूला काढून जर फक्त तिथे अत्याचार म्हटलं तर पुढे मग ते कन्फ्युजन होऊन जाईल. आणि खरं तर पोलिसांची जी यंत्रणा असते की त्या सेक्शन किंवा ते जे कायदे कुठे वापरायचे तिथे कुठेतरी आणि जे आयपीसी मध्ये जे वर्डिंग आहे त्यानुसार जर आम्ही त्यामध्ये जर FIR मध्ये ते अप्लाय केलं तर त्याचा इफेक्ट जो आहे कन्व्हिक्शन येण्याच्या दृष्टीने आम्ही बघणार. तर त्या दृष्टीने तो बलात्कार शब्द हा योग्य आहे असं मला वाटतं. बाकी ज्या आपल्या यंत्रणा आपण म्हणजे महिला सुरक्षेच्या बद्दल ज्या पोलीस यंत्रणा आहेत
महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने भरपूर यंत्रणा आहे, पण बऱ्याचशा यंत्रणांबद्दल सर्वसामान्य जनतेला काही माहिती नाहीये. तर मला सर्वात अगोदर एक सांगायचं आहे की आपल्याकडे एक प्रतिसाद ॲप आहे, हो. तर प्रतिसाद ॲप जर आपण जसं सर्व अँड्रॉइड मोबाईलमध्ये आजकाल म्युझिक वगैरे गाणे जे काय आहे महत्त्वाचं समजून आपण ते डाउनलोड करतो, तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक महिलेनी, प्रत्येक मुलींनी, कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी देखील आणि आजकाल स्कूलच्या मुलींकडे देखील मोबाईल्स आहेत, तर त्यांनी प्रतिसाद ॲप हे डाउनलोड करावं की ज्यामध्ये आपल्या अगदी क्लोज रिलेटिव्ह जे आहेत त्यांचा एक नंबर त्याच्यामध्ये रजिस्टर करायचा असतो आणि तुमचा स्वतःचा देखील रजिस्टर करायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही रात्री अपरात्री किंवा बाहेर कुठे जाल तेव्हा तुमचं GPRS सिस्टम ऑन ठेवायचं त्यामध्ये, की जेणेकरून नंतर तुम्ही तिथे स्पॉटला गेल्यानंतर ऑन केल्यानंतर तुम्हाला तेवढा वेळ मिळेल सांगू शकत नाही. तर त्या ॲपमध्ये तुम्ही जेव्हा ते डाउनलोड कराल आणि रजिस्टर नंबर कराल आणि तुम्ही कुठे चाललात आणि अचानक तुम्हाला कुठेतरी निर्जन स्थळी समजा कोणी गाठलं, तर अशा वेळी तुम्ही फक्त ते ॲपचं फक्त एक बटन दाबायचंय. त्यामध्ये ते सिक्युरिटी जे बटन आहे ते बटन क्लिक केल्या केल्या तुमच्या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जे काही पोलीस यंत्रणा आहे त्यातली ताबडतोब तुम्हाला मदत मिळणार. आणि ही संकल्पना आमच्या पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून आलेली आहे आणि त्यांचं असं मत आहे की ती जी पोलीस मदत आहे ती 7 मिनिटापर्यंत तिथे पोहोचली पाहिजे. आणि तसं आजपर्यंत ज्यांनी हे चुकून पण काहींची बटन दाबले गेलेले आहेत त्यांनी नंतर ते कॅन्सल करण्याचा पण प्रयत्न केला, परंतु ह्यामध्ये कॅन्सलचा ऑप्शन नाहीये. कारण ह्याची संकल्पनाच अशी आहे की तुम्हाला इमर्जन्सी मदतीसाठी आहे, त्यामुळे त्याची तेवढी सिक्युरिटी पण तुम्ही बघितली पाहिजे, तीव्रता लक्षात येते. कारण ते तेवढा सिरियसनेस घेऊनच तो ॲप बनवलेला आहे. त्यामुळे काहींनी चुकून बटन दाबले आणि त्यांनी ते नंतर कॅन्सल करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील अनुभव आले की 7 मिनिटात त्यांच्याकडे जवळपासचे जे कुठे पोलीस स्टेशन असेल त्यांना ते लोकेशन गेलेलं आहे आणि तिथे त्यांना ती पोलीस मदत मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर जो तुमचा नंबर रजिस्टर केलेला आहे नातेवाईकाचा वगैरे, त्या नातेवाईकांना देखील तुम्ही संकटात आहात हा तिथे मेसेज गेलेला आहे. खरं अतिशय महत्वाची अशी योजना आपण म्हणू शकतो. आपण त्याविषयी अधिक बोलूया. एक फोन घेऊया. वृषाली आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. प्रश्न सांगू का परत? नमस्कार वृषाली, बोला. नमस्कार. मला एक प्रश्न होता. ऍक्च्युली हे इन्सिडेंट आता चालू आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन असं एक्झॅक्टली मिळत नाही आम्हाला. एक डिवोर्स केस फाईल केलेली आहे ज्याच्यामध्ये दोघं सेपरेट, लव्ह मॅरेज होतं, दोघं सेपरेटली राहत होते आणि 10 वर्षाचा संसार पण झालेला आहे. पण त्याच्यानंतर डिवोर्स केस फाईल केल्यानंतर कोर्टात ती चालूच आहे. पण पोलीस स्टेशनमध्ये जर लेडीजकडून जेवढ्या प्रकारचे हे असतात कायदे असतील तेवढे ती टाकू शकते, तेवढे प्रत्येक कायदे ती दर आठवड्याला नवीन नवीन केस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन टाकत असते. म्हणजे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं असू दे किंवा आणखीन तुमचं रेप केस असू दे, क्रिमिनल केस असू दे, जेवढे प्रकारचे टाकता येतील तेवढे सगळेच टाकून झालेले आहेत. बरं, ते आन्सर करण्यासाठी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जायला लागतं कंटिन्यू, म्हणजे मेंटेनन्स भरावा लागतो, मेंटेनन्सचे हप्ते मुलीला द्यावं लागतात, ते चालूच असतात. हप्ते जे फ्लॅटचे ते पे करावेच लागतात. प्लस जो पोलिसांकडून कंटिन्यू कॉलिंग वगैरे येत असतात आणि त्यांना भेटायला बोलवलं असतं, त्याच्यामध्ये एकतर ऑफिसमधनं सारखं बाहेर जावं लागतं, त्याच्यामुळे इफेक्ट जो होतो तो कामावर पण होत असतो. आणि पोलिसांकडून बऱ्याच ठिकाणी असं झालं की त्यांच्याकडून डिमांड्स आल्या. तर मग अशा सिच्युएशनला आपण काहीच करू शकत नाही की आता म्हणजे हँडल कुठून करायचं आणि याला काही एक्झॅक्ट सोल्युशन तुम्ही सांगू शकता का? बरं, धन्यवाद वृषालीजी. खरं तर ह्याला एक्झॅक्ट सोल्युशन आपण ह्या मंचावर इथे तर फार कमी सांगू शकतो, कारण आजचा आपला जो विषय आहे की महिला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा, आणि जसं तुम्ही सांगितलं जाई मॅडम की नक्की महिला सक्षमीकरण म्हणजे काय आहे आणि जसं तुमच्याकडून आपल्याकडे ज्या यंत्रणा महिलांसाठी आहेत त्याविषयी आज आपल्याला अधिक माहिती सांगायची. पण तरी तुम्ही जाई मॅडम काय सांगाल? नाही, मला वाटतं तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, कारण आता या एखाद्या केसविषयी जेव्हा आपण डिस्कशन करतो तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर इफ्स अँड बट्स असतात. तुम्ही जी काही गोष्ट सांगितली आहे त्यातलं तथ्य बघायला लागेल की कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या प्रकारच्या तक्रारी केल्या जात आहेत, त्याप्रमाणे काय प्रकारचं करता येईल. पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे की आज पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात किंवा इव्हन न्यायालयात जरी गेलात तरी देखील कोणालाही केस तक्रार करण्यापासून किंवा नवीन दावा दाखल करण्यापासून कोणत्याही भारतीय नागरिकाला थांबवू शकत नाही आपण. त्यामुळे वकिलांना काय किंवा न्यायालयाला काय, वकिलांना म्हणूया नको आपण, न्यायालयाला काय किंवा पोलीस यंत्रणेला काय, जर कोणी तक्रार घेऊन आलं तर त्यांची दखल घेणं भाग पडतं. त्याच्या पुढच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सहकार्य केलं जातं. आणि पुन्हा एकदा हाच मुद्दा येतो की
खरं काय खोटं कायची शहानिशा करूनच त्यापर्यंत पोहोचणं खूप आणि ते महत्वाचं तुम्ही असतं. तुमच्याकडनं चौकशी करून माहिती करून घेतल्याशिवाय त्याची शहानिशा करणंही खरं शक्य नाही. त्यामुळे त्याला काही इलाज नाही. काही ज्या काही प्रक्रिया असतील ज्या मॅन्डेटरी आहेत असं आपण म्हणूया त्या आपल्याला त्यांना कोऑपरेट करणं त्याला काही इलाज नाही. खरं. अगदी आशा मॅडम, जसं आपण या यंत्रणेबद्दल बोलत होतो त्याविषयी अधिक सांगा आणि तुमचं काही मत असेल ते सांगा. आता मला यांच्याविषयी मी सांगते की केस रजिस्टर केल्यानंतर जेव्हा तपास सुरू करतात तेव्हा त्या तपासामध्ये समोरच्या पार्टीला बोलवल्यानंतरच खरी सिच्युएशन बऱ्याच वेळेला कळते. त्यामुळे जरी त्यांना कॉल येत असतील तर ते गेल्यानंतर त्यांची परिस्थिती जे आहे, जे सत्य आहे ते सांगितल्यानंतर त्या केसचं गांभीर्य संपतं. परंतु तसा रिपोर्ट मग ते ऑफिसर पाठवतात की गुन्हा खरा आहे किंवा खोटा आहे, जे काय आहे ते. परंतु केस रजिस्टर केल्यानंतर जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा मग तेवढं सहकार्य, जसं मॅडम म्हटलं तसं केस रजिस्ट्रेशन हे फ्री आहे. त्यामुळे आणि केस रजिस्टर कोणी आले आणि महिला आल्या आणि त्यांची केस रजिस्टर नाही केली असं सध्या तरी होत नाही. त्यामुळे प्रत्येक केस जरी रजिस्टर केली तर त्या ऑफिसरला तो तपास करायचाच आहे आणि त्यांना ते समोरच्यांकडून बोलवून शहानिशा ही करायचीच आहे. गुन्हा खरा खोटा जो असेल ते फायनल रिपोर्ट नंतर कोर्टामध्ये जातोच. आपली चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आपले अधिक फोन घेऊया. प्रणाली मोरे आपल्याशी बोलतात बोरिवलीवरून. नमस्कार. नमस्कार प्रणालीशी बोला. माझे प्रश्न दोघींनाही आहेत. महिला सुरक्षा आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला फक्त डोमेस्टिक व्हायलन्स आणि इतक्या पुरताच आपण विचार करतो. परंतु बाहेर पदपथावरती राहणारे लोक किंवा भिकारी, तृतीयपंथी, अनधिकृत विक्रेते, त्यांची तर संख्या इतकी भरमसाठ वाढलेली आहे. त्यांच्यापासून महिलांना त्रास होतो हा कोणालाच दिसत नाही का? आणि त्याची कंप्लेंट म्हणजे अगदी कंप्लेंटच केली पाहिजे का त्याची? त्याच्याशिवाय कोणी दखल घेऊ शकत नाही. म्हणजे पोलीस असतील किंवा तिकडचे कोणी नगरसेवक असतील, कुठलीही लोकल बॉडी जी कुठली असेल ती, म्हणजे प्रत्येक वेळेला कंप्लेंट केल्यानंतरच तुम्ही घेणार का ऍक्शन? त्याच्याशिवाय ऍक्शन घेऊ शकत नाही का? महिलांना किती त्रास होतो या गोष्टीचा, तर थोडा तरी विचार केला पाहिजे की नाही? बरं, धन्यवाद प्रणालीजी. आशा मॅडम, मला वाटतं हे जे विक्रेत्यांबद्दल बोलतात तो टोटली महानगरपालिकेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्यांना उठवून लावणं वगैरे मला असं वाटतं की मी एक मला वाटतं ना मूलभूत प्रॉब्लेम इकडे कायद्याचा आहे की कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर का म्हणजे सिस्टीम्स आहेत आपल्या ज्या यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, त्यांनी कुठल्याही गोष्टीची दखल घेण्यासाठी त्या नियमाचं उल्लंघन झालं असेल तरच त्या त्याच्यामध्ये इंटरव्हीन करू शकतात. जसं मॅम म्हणाल्या तसं तुम्हाला खूप गर्दी झाली आहे पदपथावरती फेरीवाल्यांची, त्यामुळे तुम्हाला त्यातनं जायला यायला त्रास होतोय, तर तो बीएमसीचा अखत्यारीचा विषय आहे. ते दिसायला लागतं का, त्याच्याविषयी तक्रार व्हायला पाहिजे का, तर एका दृष्टीने होय त्याची तक्रार व्हायलाही लागते. कारण स्वतःहून त्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं किंवा त्याच्यामुळे त्रास होत असल्याचं दिसल्याशिवाय त्याच्यामध्ये कुठलीही शासकीय यंत्रणा इंटरफिअर करू शकत नाही किंवा त्याची दखल घेऊ शकत नाही. हे तितकंच सत्य आहे. म्हणजे केवळ आणि हा एका प्रकारे शासकीय यंत्रणेवरती असलेला अंकुश आहे की त्यांना बेबंद निर्बंध कारभार करता येऊ नये. त्यामुळे त्या तक्रारींची दखल घेणं किंवा एखाद्या नियमाचं उल्लंघन झाल्यावरती त्याची दखल घेणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. त्यामुळे हा अगदी कायद्याचा मूलभूत प्रश्न आहे असं मी म्हणतो. म्हणजे तुमची एखाद्या स्पेसिफिक घटनेविषयी किंवा व्यक्तीविषयी तक्रार असेल तर तशी तक्रार करणं अपेक्षित आहे अंडर द क्रिमिनल लॉ सिस्टम. अगदी खरं. म्हणजे आशा मॅडम, आपण असंही म्हणू शकतो की म्हणजे मला त्रास होतोय किंवा सगळ्यांना त्रास होतोय तर मी जाऊन का करावं, दुसरं कोणीतरी करेन किंवा बघेन, याच्यापेक्षा आता गरज आहे की उठा आणि स्वतः तक्रार करा. आणि कोणती तक्रार कुठे करावी याविषयी अवेअरनेस थोडासा गरजेचा आहे. आणि कुठलीही सिस्टीम, कुठलंही आपण जेव्हा सामाजिक हे म्हणतो त्यावेळेला ती काही केवळ यंत्रणा आयसोलेशन मध्ये काम करत नाही. समाज, यंत्रणा या सगळ्यांनी एकत्रित मिळून काम केल्यावरतीच त्यातनं पुढे काहीतरी निष्पन्न होणार आहे. त्यामुळे असं ती त्यांची जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी असं न करता म्हणण्याने काही पुढे निष्पन्न होणार ही ऍक्च्युली आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं म्हणून आपण एकत्र चालणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे खरं तर विषय मोठे आणि वेळ कमी आहे, पण आशा मॅडम तुमच्याकडून आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्याविषयी माहिती येऊ देत. आता पोलीस यंत्रणेमार्फत महिलांच्या सुरक्षिततेकरता खूप अतिशय विविध योजना आहेत. त्यामध्ये दामिनी पेट्रोलिंग मोबाईल आहेत की ज्यामध्ये 103 नंबर जर फिरवला तर ती मोबाईल व्हॅन फक्त आणि फक्त महिलांच्या कॉलसाठी आहे
आणि फार सिरियसनेस त्यामध्ये घेतला जातो. इव्हन कॉल केव्हा पडला आणि ती गाडी किती वाजता पोहोचली त्याच्यावर सुद्धा आमचं कंट्रोलचं नियंत्रण असतं. त्यामुळे 103 ही फार हेल्पलाईन फार चांगली आहे आणि त्याचं टाइम लिमिट मॅक्झिमम 7 मिनिट आहे आणि बॉम्बे सारख्या ठिकाणी ट्रॅफिकमधून देखील ती गाडी पोहोचलेली आहे. दुसरे असं आहे की त्यामध्ये चार्ली बीट मार्शल देखील आहे, जी महिलांसाठी अतिशय सक्षम आहे. स्वतः मोटरसायकलवर 2 लेडीज त्यामध्ये असतात आणि त्या सगळे कॉल अटेंड करून सगळ्या ठिकाणी ते स्वतः जाऊन हँडल करत असतात. नंतर मुस्कान पथक ते आहे की ते लहान मुलांसाठी कार्यरत आहे, की जे हरवलेले सापडलेले जी मुलं आहेत तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲक्च्युली योजना आहे आणि त्यामार्फत जे नेहमी बक्षीस मिळतं त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारला आजपर्यंत 2-3 वेळा फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे मुस्कान मार्फत. आणि त्यांचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आम्ही भरपूर हरवलेली लहान मुलांचा शोध वगैरे घेत असतो. त्यानंतर दक्षता समिती जी असते, प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला महिलांच्या कामासाठी छोट्या मोठ्या तक्रारींसाठी दक्षता समिती असते. त्या दक्षता समितींमार्फत बऱ्याच वेळेला सलोखा वगैरे केला जातो आणि महिलांचं तक्रार म्हणजे FIR नोंद न करता त्यांच्या तक्रारीचं निराकरण हे केलं जात असतं. आणि आता काही ठिकाणी निर्भया पथक म्हणून खूप छान ॲक्टिव्ह आहे, ज्यामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आहेत आणि त्यांना ते कॅमेरे वगैरे मोबाईल दिलेले आहेत आणि ते गर्दीच्या ठिकाणी उभे असतात आणि ते गर्दीच्या ठिकाणी उभे राहून जसे बस स्टॉपवर आहे, रेल्वे स्टेशन आहे, कॉलेजमधून जेव्हा मुलं वगैरे सुटत येतात आणि भरपूर ग्रामीण ठिकाणी हे जास्त ॲक्टिव्ह आहे आणि त्यामार्फत ते व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं त्या मोबाईल मार्फत. आणि नंतर ते जे टपोरीगिरी करणारी मुलं आहेत किंवा एखादी वयस्कर व्यक्ती देखील असते तर त्यांच्या घरच्यांना बोलवलं जातं, त्यांना तो व्हिडिओ दाखवला जातो आणि त्यामुळे त्या घरच्यांना ते समजतं की आपली मुलं बाहेर काय करतात आणि त्या मुलींना तक्रार करायची गरजच नाहीये. आणि हे निर्भया पथक खूप छान काम करत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे हे टपोरीगिरी किंवा टॉन्टिंग करणं किंवा जे काय आहे ते खूप ठिकाणी कंट्रोलिंगमध्ये आलेलं आहे. काही ठिकाणी आपला पोलीस आपला भाऊ योजना राबवतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या लेवलवर प्रत्येक ऑफिसर महिलांच्या सुरक्षेसाठी जीवापाड काम करतोय. फक्त एवढंच की ते पब्लिकला कळत नाहीये काय करतायत ते. आणि जे गुन्हे जे होतात त्यानंतर जे बळीत महिला वगैरे आहेत त्यांच्यासाठी शासनाने एक मनोधैर्य योजना देखील चालू केलेली आहे. त्यामध्ये ह्या बळीत महिला, बालक वगैरे जे कोणी असतील, बालक यासाठी कारण पॉक्सो ॲक्टनुसार सुद्धा ते बळीत असतात, तर त्यांना शासनातर्फे 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाते. आणि असंच एक नागरिकांसाठी देखील एक आहे जे यामध्ये सक्षम पद्धतीने काम करून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पडतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक निर्भया पुरस्कार देखील डिक्लेअर केलेला आहे. तो गेल्या वर्षीपासून केलेला आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयाची रक्कम आणि त्यांना प्रशस्तीपत्रक, एक प्रमाणपत्रक देखील दिलं जातं. सर्वसामान्य नागरिकांनी म्हणजे जे मदत करतं ना त्यांच्यासाठी देखील ही खूप छान आपल्या महाराष्ट्र शासन खूप इनिशिएटिव्ह घेऊन, म्हणूनच महिलांचं सरकार जे म्हणतात ते मला वाटतं बरोबर आहे ते विधान असं आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली हा जो तुम्ही सांगितला पुरस्कार, म्हणजे आपल्या आजूबाजूला जरी कुठे गुन्हा घडत असेल तर आपणही पुढे एक पाऊल उचलून त्याची तक्रार करू शकतो. येस. आणि आजकाल जे सायबर क्राईम जे होतं तर सायबर क्राईममध्ये पण मला असं सांगायचं की सोशल ज्या नेटवर्क साईट आहेत तर त्याच्यावर प्रत्येक मुलींनी फोटो वगैरे शेअर करताना विचार करून केला पाहिजे. कारण कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीची फ्रेंडशिप होते ज्यांना आपण पाहिलं नाही. अनोळखी व्यक्तीचा प्रोफाईल बऱ्याच वेळेला मुलींच्या नावाने असतो, परंतु ती मुलगी आहे की मुलगा आहे हे पण देखील आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज तो मुलींच्या प्रोफाईलच्या नावावरून तो करत असतो. तर ते जरा शेअर करणं जर त्यांनी कंट्रोलमध्ये केलं तर हे सायबर क्राईम देखील कमी होईल. त्यासाठी सायबरसाठी देखील आमच्याकडे एक वेबसाईट एक काढलेली आहे, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट तक्रारी करू शकता. www.ccw.org.in म्हणून इथे तुम्ही त्यांच्या तक्रारी तिथे सायबर रिलेटेड जे आहेत ते इथे करू शकता. अगदी खूप छान तुम्ही ज्या पोलीस यंत्रणा आहेत त्याच्याविषयी माहिती दिली. अगदी थोडक्यात काय सांगाल आपल्या सगळ्या महिलांना? 2 शब्द. जसं महिलांना सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एक पोलीस आहे, तो फक्त जागरूक करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा दागिने घालून आपण जातोय फुटपाथवरून, तेव्हा फुटपाथवरून चाललं तर आपली चेन स्नॅचिंग होणार नाही हे देखील त्यांनी विचार केला पाहिजे. कारण तुम्ही रस्त्यावरून चालताना चेन स्नॅचरला ते खेचणं फार सोपं आहे, मोटरसायकलवरून जाणारा चेन स्नॅचर असतो ते. तशाच पद्धतीने आपल्या मुलांना देखील शाळेत जाताना किंवा येताना मुलगी जर आपली सांगत असेल की माझ्याकडे कोणीतरी बसून बघून टॉन्टिंग करतोय तर त्या मुलीला दोष न देता तिचं तुम्ही स्वतः
ऐकून घ्या आणि त्यामध्ये तिला दोषी मानून तिचं स्कूल कॉलेज बंद करण्यापेक्षा ज्या प्रायमरी स्टेजला ती तक्रार करते त्याच वेळी त्या तक्रारीची दखल तुम्ही स्वतःहून घ्यायला करा आणि जेणेकरून तुम्ही त्याची दखल पोलीस स्टेशनला द्या की जेणेकरून पुढे होणारा मोठा क्राईम जो आहे तो कंट्रोल होऊ शकतो असं मला वाटतंय. अगदी खरं खरं तर जाई मॅडम आणि आशा मॅडम, जसं सांगितलं की आजचा जो आपला महिला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा हा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये की जसं जाई मॅडमने सांगितलं की नक्की महिला सक्षमीकरण म्हणजे काय, तर आपल्यात असलेल्या आत्मविश्वासाने, जसं आता आशा मॅडमने सांगितलं, की कोण कुठे तक्रार करणार, काय करणार, याच्यापेक्षा तुम्ही पुढे या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सज्ज व्हा, हेच महत्त्वाचं आहे. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्यासाठी तुमच्याकडे आपले जीमेल ID आणि फेसबुक आहेच, त्यावर आम्हाला नक्की कळवा. जाई मॅडम, आशा मॅडम, आज तुम्ही ते आलात आणि खरंच ही जी पोलीस यंत्रणा आणि कायदा कसा आमच्या बरोबर आहे आणि आम्ही त्याला कसा सहयोग केला पाहिजे एवढी छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.